एकाच वेळी दोन देश प्रलयकारी भूकंपाने हादरून गेलेले आहेत। दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला आणि आशिया खंडातील जपान हे दोन देश एकाच वेळी भूकंपाने हादरून गेलेले आहेत। व्हेनेझुएलामध्ये सलग दोन शक्तिशाली भूकंप जाणवलेले आहेत, तर या भूकंपाची तीव्रता 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केल एवढी नोंदवण्यात आली आहे। या भूकंपामुळे व्हेनेझुएलामध्ये प्रचंड जीवित आणि वित्तहानी झाल्याचं सांगण्यात येतंय। हा भूकंप व्हेनेझुएलातील गेल्या 100 वर्षातील सर्वात शक्तिशाली भूकंपापैकी एक मानला जातो आणि या भूकंपामध्ये जवळपास 10,000 नागरिकांचा मृत्यू झाल्याचंही सांगितलं जातंय। या भूकंपामुळे राजधानी कॅराकस इथं भूकंपाचे तीव्र धक्के जाणवलेले आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। अनेक लोक सुरक्षिततेसाठी घराबाहेर पडले। या भूकंपात एक 22 मजली इमारत कोसळलेली आहे, तसंच अनेक इमारती आणि घरांच्या काही भागांचं मोठं नुकसान झालंय। हजारो नागरिकांचा या भूकंपामध्ये मृत्यू झाल्याचं कळतंय। दरम्यान याच वेळी जपानमध्येही 6.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झालाय। या भूकंपामुळे सुनामीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसात जपानमध्ये भूकंपाच्या धक्क्यांचं प्रमाण वाढताना दिसतंय। याआधी देखील महिनाभराआधी जपानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवलेला होता, त्यावेळी देखील सुनामीची शक्यता भीती व्यक्त करण्यात आलेली होती। आज पुन्हा एकदा 6.9 रिश्टर स्केल एवढा तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत आहेत। स्वप्नील, सलग दोन देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। व्हेनेझुएला आणि जपानला भूकंपाचा हादरा जाणवलेला आहे। जपानमध्ये सुनामीचा इशारा देखील देण्यात आला आहे। नक्कीच अगदी 40 ते 50 सेकंदामध्ये दोन देशांमध्ये हाहाकार माजलेला आहे। खरं तर 7.9 रिश्टर स्केलचा जो भूकंप आहे तो व्हेनेझुएलामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। व्हेनेझुएलामध्ये 10,000 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात वित्तहानी सुद्धा झालेली आहे। अनेक इमारती सुद्धा कोसळलेल्या आहेत। जेव्हा भूकंप आला तेव्हा काही लोकांनी आपली प्राण वाचवण्यासाठी रस्त्यावरती धावून त्या ठिकाणी हाहाकार माजला होता। आताही त्या ठिकाणी काही ज्या सेवा आहेत त्या विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतं। बुलेट ट्रेन असतील, परिवहन सेवा असतील, या विस्कळीत झालेल्या आहेत। त्यामुळे या सर्व बाधित लोकांपर्यंत मदत कार्य हे पोहोचवलं जातं। दुसरीकडे जपानमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात 6.9 रिश्टर स्केलचा भूकंप आल्याचं पाहायला मिळतं। एकाच वेळी या दोन्ही देशांमध्ये भूकंप आला, मात्र या भूकंपाची तीव्रता एवढी मोठी होती की बुलेट ट्रेन असेल, टोकियो असेल, याला सुद्धा फटका बसलेला आहे। त्यामुळे जपान आणि व्हेनेझुएलामधील काही राज्यांमधील जनजीवने आहेत ते ठप्प झाल्याचं पाहायला मिळतं आणि मोठ्या प्रमाणात जीवित हानी सुद्धा या ठिकाणी झालेला पाहायला मिळतं। गेल्या महिन्यात सुद्धा भूकंप झाला होता, मात्र त्या भूकंपाच्या तुलनेमध्ये आता झालेला जो भूकंप आहे अगदी 40 सेकंदामध्ये येऊन गेला आणि 7.9 रिश्टर स्केलचा हा भूकंप अगदी धोकादायक असा मानला जातो। त्यामुळे एकूणच पुढील परिस्थिती काय असणार हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण आता सुनामीचा इशारा देण्यात आलेला आहे। जर सुनामी आली तर यापेक्षा मोठा प्रलय हा व्हेनेझुएला आणि जपानमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो। त्यामुळे एकूणच या ठिकाणी मदत कार्य हे आता वेगाने पुढे करण्यात येत आहे। नक्कीच स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।เลยน่ากลัวนะ